नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बेसिक्स टू बेस्ट या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण सध्या क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या विषयातलं पर्सेंटेज टॉपिक शिकत आहोत आणि या आधीच्या 2 व्हिडिओजमध्ये आपण पर्सेंटेज टॉपिकचे बेसिक्स आणि पर्सेंटेज सॉल्व्ह करण्याच्या 2 मेथड्स म्हणजेच डायरेक्ट मल्टिप्लिकेशन मेथड आणि स्प्लिटिंग मेथड या 2 मेथडचा अभ्यास केलेला आहे आणि त्यावरचे काही गणित अभ्यासलेले आहे. तर आता पर्सेंटेज ह्या टॉपिकमध्येही काही सबपार्ट्स आहेत, ज्यातले 2 मेथड्स आपण ऑलरेडी शिकलोय आणि आता तिसऱ्या पार्टमध्ये आपण पर्सेंटेजचा पुढचा भाग आपण शिकणार आहोत, ज्याला म्हणतात पर्सेंटेज इन्क्रीज. सो बेसिकली पर्सेंटेज इन्क्रीज म्हणजे काय, तर पर्सेंटेज इन्क्रीज म्हणजे टक्केवारीत होणारी वाढ, टक्केवारी वाढ. याचा मराठीतला अर्थ आहे टक्केवारी वाढ. सो आज आपण पर्सेंटेज इन्क्रीज म्हणजेच टक्केवारी वाढ याबद्दल अभ्यासणार आहोत. सो याचा बेसिक कन्सेप्ट असा आहे की कुठली तरी संख्या किंवा कुठली तरी एक किंमत कुठल्या तरी वस्तूची एका पॉइंटवरून दुसऱ्या पॉइंटवर वाढते. म्हणजेच उदाहरणार्थ की एखाद्या वस्तूची किंमत आज 200 रुपये आहे आणि 10 दिवसांनी ती 250 रुपये झाली, तर म्हणजे तिची किंमत 200 पासून 250 पर्यंत वाढली. तर यात होणारी पर्सेंटेज वाढ म्हणजेच एक शेकडा वाढ कशी कॅल्क्युलेट केली जाते ते आपण आज यात अभ्यासणार आहोत. तर याचा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा असतो, जो की असतो उदाहरणार्थ एखाद्या वस्तूची किंमत x होती आणि आता 2x झालेली आहे, तर त्यात होणारी पर्सेंटेज वाढ कशी कॅल्क्युलेट केली जाते. सो त्याची मूळ किंमत ही आपल्याला छेदात न्यायची असते, जी की आहे x. त्यात होणारी वाढ आणि मूळ त्याची किंमत जी होती त्यातला फरक आपल्याला अंशात लिहायचा असतो. सो आता नवीन त्याची किंमत आहे 2x, त्याची ओरिजिनल व्हॅल्यू ओरिजिनल किंमत होती x, हा त्यातला डिफरन्स म्हणजे हा फरक आपण लिहिला अंशात आणि छेदात लिहिली की मूळ किंमत. आणि या फॉर्म्युलाचा या सूत्राचा वापर करून आपण होणारी पर्सेंटेज वाढ ही कॅल्क्युलेट करू शकतो. सो ह्या फॉर्म्युलाला या सूत्राला 100 ने गुणलं की आपल्याला पर्सेंटेज वाढ म्हणजेच पर्सेंटेज इन्क्रीज मिळत असतो. सो ह्याचा आपण जर पुन्हा एकदा हे सूत्र एका सोप्या भाषेत लिहायचं झालं तर टक्केवारीतली वाढ म्हणजेच नवीन किंमत वजा मूळ किंमत भागिले मूळ किंमत. ज्या मूळ किंमतीवर ही वाढ झालेली आहे ती किंमत गुणिले 100. हे आहे टक्केवारी वाढ काढण्याचं सूत्र. हे अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतोय. जेव्हा ह्यावरचे 5 उदाहरणं आपण या व्हिडिओत बघणार आहोत, ह्या 5 व्हिडिओज नंतर तुमचा हा कन्सेप्ट अतिशय चांगल्या प्रकारे क्लिअर होणार आहे आणि ह्यावरची कुठलेही उदाहरणं तुम्ही कुठल्याही परीक्षेत सोडवू शकता. सो आजचा टॉपिक पर्सेंटेज इन्क्रीज, तर म्हणजेच टक्केवारी वाढ, आणि त्याचं सूत्र आहे की नवीन किंमत वजा मायनस मूळ किंमत भागिले मूळ किंमत गुणिले 100. हे त्याचं आहे सूत्र. आता आपण टक्केवारी वाढ या टॉपिक मधला पहिला प्रश्न बघतोय. तर प्रश्न असा आहे की एका शर्टची किंमत 200 रुपयावरून 250 रुपये झाली. एका शर्टची किंमत 200 रुपयावरनं 250 रुपये झाली, तर त्या शर्टच्या किमतीत होणारी शेकडा वाढ किती. तर आता आपल्याला हा प्रश्न जो आपण कन्सेप्ट शिकलोय त्या कन्सेप्टनुसार सोडवायचा आहे. तर आपण इथे 2 गोष्टी बघणार आहोत. 2 गोष्टी आधी लिहून घेऊया. त्या शर्टची मूळ किंमत आहे 200 रुपये.
त्याची वाढलेली किंमत आहे म्हणजेच नवी किंमत ₹250. तर आपण जे सूत्र शिकलोय त्या सूत्रानुसार हे उदाहरण कसं सोडवता येईल, तर त्या सूत्रानुसार या दोघांमधला फरक आपण अंशात घेतो. या दोघांमधला फरक भागिले मूळ किंमत गुणिले 100. तर आता या दोघांमधला फरक आहे 250 वजा 200 भागिले मूळ किंमत आहे 200 गुणिले 100. याचाच बेसिक अर्थ असा आहे की 200 रुपयावर जी 250 रुपये 200 रुपयावरून जी वाढ 250 पर्यंत गेली तिचा त्याची शेकडा वाढ किती, तर यातला फरक आहे 50 भागिले 200 गुणिले 100. तो हे आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला मिळणार 2 शून्य गेले 50 भागिले 2 म्हणजेच 25%. हे आपलं उत्तर आहे. तर 25% ही झाली त्या शर्टच्या किमतीत झालेली शेकडा वाढ. दुसरा प्रश्न असा आहे की एका शहराची लोकसंख्या 10,000 होती आणि पुढच्या वर्षी ती लोकसंख्या वाढून 15,000 झाली. पहिल्या वर्षी ती होती 10,000, पुढच्या वर्षी वाढून ती झाली आहे 15,000. तर शेकडा वाढ किती झाली, लोकसंख्येची शेकडा वाढ आपल्याला काढायची आहे. तर पुन्हा तोच आपला पुढचा जो फॉर्म्युला आहे तो वापरून आपण याचं उत्तर काढणार आहोत. तर आपली मूळ लोकसंख्या किती होती 10,000 आणि वाढलेली संख्या किती आहे 10,000, जी आपण छेदात लिहितो. मूळ लोकसंख्या ही आहे 10,000. त्यात झालेली वाढ म्हणजे आता आपल्याला यातला परत फरक घ्यायला लागणार आहे. तर नवीन किंमत किती आहे 15,000, नवी लोकसंख्या आहे 15,000, मूळ लोकसंख्या होती 10,000. तर या दोघांमधला फरक आपण घेणार आहोत अंशात. सो यांचा फरक आला 5,000 भागिले मूळ संख्या 10,000 गुणिले 100. याला 100 ने गुणावं लागेल म्हणजे आपल्याला शेकडा वाढ मिळेल. सो आपण यांचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला उत्तर मिळेल 1 2 1 2 1 2 1 2 50. सो 50% हे आपलं उत्तर आहे. तर त्या शहराची लोकसंख्या ही 50% ने वाढली हा त्याचा अर्थ होतो. हे झालं दुसरं उदाहरण. तर यातला तिसरा प्रश्न आता हा आहे की राहुलला इयत्ता 7वी मध्ये 60% गुण होते आणि इयत्ता 8वी मध्ये त्याला 70% गुण मिळाले. तर त्याच्या गुणात झालेली शेकडा वाढ किती, तर त्याला 7वीत होते 60% गुण, 8वीत त्याला मिळाले 70%, म्हणजे 10% त्याचे गुण तसे बघितले तर वाढले. तर यातली शेकडा वाढ किती, आपण इथे 75 करूया. 75% गुण त्याला मिळाले 8वीला. तर पुन्हा आता आपण आपला फॉर्म्युला वापरूया की शेकडा वाढ म्हणजेच पर्सेंटेज इन्क्रीज बरोबर नवीन मिळालेले गुण 75 मायनस मूळ ज्याला मिळालेले टक्के 60 भागिले मूळ टक्के 60 गुणिले 100. या दोघांचा फरक आहे 15 भागिले 60 गुणिले 100. याला आपण सोडवलं तर आपल्याला उत्तर मिळणार 15 एके 15, 15 चौक 60, 4 एके 4, 25 चौक 100. म्हणजे त्याच्या गुणात एकूण 25% वाढ झाली. म्हणजे त्याला जे 60% होते आणि पुढच्या वर्षी त्याला 75% गुण मिळाले. त्यात एकूण वाढ ही जी झाली आहे 15 गुणांची म्हणजेच ती 25% झाली. आपण बघूया चौथा प्रश्न काय म्हणतोय की एक स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी दररोज 10 तास अभ्यास करतो. आता आपण सगळेच स्पर्धा परीक्षा करत असतो, तुम्ही सगळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल, तुम्ही पर्टिक्युलरली काहीतरी तास रोज अभ्यास करतात. तसंच हा विद्यार्थी दररोज 10 तास अभ्यास करतो. परीक्षेच्या 1 महिना अगोदर तो रोज 14 तास अभ्यास करत होता. जशी परीक्षा जवळ यायला लागली त्याच्या अभ्यासाचे तास वाढले. आपण नेहमी तसंच करतो.
की काही महिने आपला एक ठराविक वेळ अभ्यास सुरू असतो आणि शेवटच्या महिन्यात अचानक स्पीड पकडायचा आहे, रिव्हिजन्स करायच्या आहेत, सगळं करायचं, मग आपला अभ्यासाचा वेळ हा सतत वाढत असतो. तसंच त्याचं झालं की तो आधी 10 तास रोज अभ्यास करत होता. परीक्षेच्या 1 महिना अगोदर त्याने त्याचा अभ्यास 10 तासांवरनं 14 तासांवर नेला. तर प्रश्न असं म्हणतोय की तर त्याच्या अभ्यासाच्या तासात शेकड्यात किती वाढ झाली. तर आपण पुन्हा आपला तो फॉर्म्युला, ते सूत्र वापरूया की शेकडा वाढ आपल्याला काढायची त्याच्या अभ्यासात झालेली. तर शेकडा वाढ बरोबर नवीन किंमत, नवीन किती तास तो अभ्यास करतोय 14, वजा मूळ किंमत, म्हणजे मूळ तास अभ्यासाचे किती होते 10, भागिले मूळ किंमत, मूळ किती आहे 10, गुणिले 100. हे आपलं सूत्रात आपण टाकलेत किमती. आता हे आपण सोडवूया. 14 वजा 10 4, भागिले 10 गुणिले 100. हे सोडवलं तर 10 एके 10, 10 10 100, म्हणजेच 4 गुणिले 10. तर याचं उत्तर आलं 40. तर त्याच्या अभ्यासाच्या तासात किती टक्क्यांनी वाढ झाली 40%. आता हा 5वा प्रश्न तुमच्यासाठी आहे. एका शर्टची किंमत 600 रुपयांवरून 650 रुपये झाली. एका शर्टची किंमत 600 रुपयांवरून 650 रुपये झाली, तर त्या शर्टच्या किमतीत झालेली शेकडा वाढ किती, हे काढायचं आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला हा कन्सेप्ट कळलेला आहे आणि ही पद्धत तुम्हाला खूप आवडलेली आहे. तर हे होती पर्सेंटेज या टॉपिक मधली पर्सेंटेज वाढ ही संकल्पना, ज्यात की आपण काढलेत की एखाद्या मूळ किमतीवरून झालेली वाढ ही टक्क्यांमध्ये कशी काढायची, शेकडा वाढ किंवा पर्सेंटेज इन्क्रीज ज्याला आपण म्हणतो ते कसं सॉल्व्ह करायचं. तेच या आधी अपलोड केलेले 2 व्हिडिओज प्लस आपण ह्याच चॅनलवर आणि ह्याच नावाच्या इंस्टाग्राम आपल्या पेजवर आणि हँडलवर आपण काही शॉर्ट सुद्धा अपलोड केलेले आहेत, ज्यात की पर्सेंटेजच्या काही ट्रिक्स मी सांगितलेल्या आहेत. पर्सेंटेजचे त्यातले पुन्हा वेगळे कन्सेप्ट आहेत, ती शॉर्ट रील फॉर्म मध्ये मी समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ते सुद्धा नक्की बघा. या आधी जे 2 पार्ट्स आहेत पर्सेंटेजचे तेही बघा. आणि येणाऱ्या पुढच्या 2 व्हिडिओजमध्ये पर्सेंटेज डिक्रीज म्हणजे टक्केवारीमध्ये होणारी घट कमी आणि फ्रॅक्शन फॉर्म मधनं आपण पर्सेंटेज कसे सॉल्व्ह करू शकतो शॉर्ट म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने हे आपण बघणार आहोत. तर तेही नक्की बघा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.